थालीपीठ करण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, जवळपास अर्धी वाटीच बेसन घेतलं आहे, 1/4 टेबलस्पून हळद, चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आणि आता हे पीठ मी एकदा चमच्यानेच मिक्स करून घेते, म्हणजे तिखट, हळद, मीठ हे सगळं त्यात व्यवस्थित मिक्स होईल। लसूण आणि जिरे मी बारीक करून घेतले, ते घालून घेते 1 चमचा। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं बारीक करून घेतले, ते घालून घ्यायचे। 1 काकडी किसून घेतली आहे, ती घालून घ्यायची आहे। अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतली आहे, ती घालून घ्यायची। काकडीत भरपूर पाणी असतं, म्हणून अगोदर मी हे असंच मिक्स करून घेते आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून याला। आता हे मिक्स करून झाले, आता गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि पीठ पातळचं पीठ भिजवून घ्यायचे। या कन्सिस्टन्सीचं पीठ पाहिजे, म्हणजे आपल्याला मग थालीपीठ थापताना इझी जातं, सहज थापल्या जातं, म्हणून या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचे। आता थालीपीठासाठी मी तवा ठेवला आहे गॅसवर, पोळपाट घेतला आहे। आता असा चौकोनी कपडा घ्यायचा आहे, मी इथे अर्धा रुमाल घेतला आहे आणि त्याला चौकोन म्हणजे एक फोल्ड दिली आहे, म्हणजे मग तो चौकोनी तयार झाला आहे। आता हा असा पाण्यात भिजवून घ्यायचा आणि आता हा पसरून घ्यायचा आहे पोळपाटावर। पसरल्यानंतर मी परत थोडंसं पाणी याला लावून घेते, म्हणजे मग थालीपीठ इझिली सोडतो हा कपडा। आता हा असा गोळा घ्यायचा आहे, उंडा घ्यायचा आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पीठ चिटकणार नाही, आणि असा थालीपीठ थापून घ्यायचे। पीठ पतलं असल्यामुळे थालीपीठ अगदी सहज थापल्या जातं, नसता ते थापायलाही जड जातं आणि नंतर भाजल्यानंतर कडक येतात, थोडेसे वातड आणि कडक येतात थालीपीठ, म्हणून पीठ थोडंसं पातळच ठेवायचं। आणि आता हे असं आपल्याला हवं त्या साईजमध्ये थापून घ्यायचे। पोळीपेक्षा थोडंसं जाडच राहतं थालीपीठ। आता याला मी असे 4 ते 5 छिद्रे करून घेते। तवा गरम झाला आहे, त्याला मी थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे मग थालीपीठ तव्यावरून लगेच सेपरेट होतं, चिटकत नाही। थोडा जास्त गरम झाला आहे। आता यावर थालीपीठ घालून घ्यायचे, कपड्यासोबतच उचलून थालीपीठ घालायचं आणि मग इझिली असा ओला असतो कपडा, म्हणून आपल्याला तो इझिली सेपरेट होतो थालीपीठापासून। आता एक तर तुम्ही यावर झाकण ठेवू शकता किंवा न झाकण ठेवताच हे थोडंसं एक साईडनी भाजून घ्यायचे। थोडंसं तेल सोडून घेते मी अगोदर, आणि आता यावर एक झाकण ठेवते। 1-2 मिनिट असंच ठेवायचे, तोपर्यंत तुम्ही दुसरं थालीपीठ थापून घेऊ शकता। आता वरची साईड बघू शकता ड्राय झाली आहे, तेलामुळे थालीपीठ सहज सेपरेट होतं। आणि आता मी साईड चेंज करून घेते आणि याही साईडनी परत तेल सोडून घ्यायचं आहे थोडंसं। मी लोखंडी तवा वापरत आहे। या अगोदर मी प्रत्येक वेळेला सांगते आहे की शक्यतो पोळ्या भाकरी करताना, थालीपीठ करताना लोखंडी तवा वापरा, नॉनस्टिक शक्यतो भांडे वापरूच नका। दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे। आता पुन्हा साईड चेंज करून बघते आहे, साईड बघू शकता ही छान भाजली आहे। दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं साईड चेंज करून। आता हे थालीपीठ तयार झालं आहे, मी काढून घेते आहे आणि आता दुसरं थालीपीठ तव्यावर घालून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी थापून ठेवलं होतं, बघा कपडा अगदी सहज निघून येतो। प्रत्येक वेळेला थालीपीठ थापते वेळेस अगोदर परत थोडासा ओला हात आपण कपड्याला लावून घ्यायचा आणि मगच थालीपीठ थापून घ्यायचं। परत तेल सोडते आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि हे थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत आपलं दुसरं थालीपीठ थापून होतं। आता परत 1 ते 2 मिनिटांनी साईड चेंज करून घ्यायची। वरची साईड थोडी ड्राय झाली की समजायचं आपल्याला साईड चेंज करायची।
परत थोडंसं तेल सोडून घ्यायचं. आपल्याला दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, साईड चेंज करून. थापतानेच फक्त आपल्याला एक बघायचं आहे की कपडा ओला पाहिजे. हातालाही थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही. एक थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत दुसरं आपलं थापून होतं. आणि थालीपीठ गरम गरमच आपण सर्व करायचे. गरम थालीपीठ खूप छान लागतात. आता हे पुन्हा साईड चेंज करते. या साईडनी पण छान भाजल्या गेलं आहे. दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे गरम गरमच सर्व करायचं आहे. काढून घेते. दही आणि लोणचासोबत सर्व करू शकतो.